हॅलो. या उद्घाटन प्रसंगी आपण पाहतोय सर्व मान्यवर उपस्थित झालेत. त्या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. थोड्याच वेळात मात्र सामन्याला सुरुवात होते. तर मी सहकार नगर संघाचा कर्णधार आपणास विनंती करतो की आपण आपलं जे क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलंय ते लगेच क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. सुस्वागतम स्वागतम. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आणि उपस्थित सगळ्या खेळाडू मित्रांचं पुन्हा एकदा आपण वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष चषक 2025 मध्ये आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय उद्घाटन सोहळ्याचा हा कार्यक्रम इथे मात्र अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सगळ्यांना पाहायला मिळाला. पण आता खऱ्या अर्थानं आपण वळतोय खोपोली क्रिकेटच्या वर्ल्ड कप कडे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे. या स्पर्धेची आता खऱ्या अर्थानं होतीये सुरुवात. पहिली मॅच. हॅलो हॅलो
आपल्या समोर आहे एकीकडे आपण बघतोय ओमकार सिद्धू 11 सावरडी संघाच्या विरोधात सहकार नगर. तुषार सर, जे आयोगाचे जे नियम आहेत ते मात्र सांगून टाकायचे इथे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ही मॅच जशी चालू होईल ना सगळे नियम आपण प्रेक्षकांपर्यंत नक्कीच सांगूया. आणि इथे अजून मान्यवर उपस्थित आहेत. तर निश्चितच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय आदरणीय माजी नगराध्यक्ष दत्तात्रेयजी मसूरकर साहेब या व्यासपीठावरती आहेत. तर त्यांना आपण विनंती करूया या सगळ्या खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर आपण बघतोय या खोपोली नगरीचे आणखी एक लाडके नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे ती आदरणीय किशोरबाई पानसारे देखील या व्यासपीठावरती आहेत. आणि आज ज्यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आदरणीय माजी नगरसेवक समीर दत्तात्रय मसूरकर साहेबांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बघा सगळे नियम अटी पंचांनी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि त्याच नियमानुसार इथून पुढे 3 तारखेच्या रात्रीपर्यंत ही स्पर्धा आता आपल्याला 4 रात्र पाहायला मिळणार आहे. त्याच नियमानुसार ही स्पर्धा पुढे जाणार आहे. प्रसाद भाई पवार त्याचबरोबर अल्पेशजी थरकुडे बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आहेत. शिवा मोरे त्याचबरोबर निलेश गडद या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. विजयजी इंगुळकर, प्रशांतजी गुरव, गणेशजी खेडेकर, संजय सोलंकी, अक्षय देशमुख, साजन गायकवाड आणि आमचे परममित्र विक्रांत ते आता येत आहेत. थोड्याच वेळात या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आणि आदरणीय माजी नगराध्यक्ष दत्तात्रेयजी मसूरकर साहेबांनी सगळ्या खेळाडूंना आता इथून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. अक्षय तृतीयाच्या देखील त्यांच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण बघतोय मॅच कडे पॉवर पेचं षटक 5 षटकांचा हा सामना. माझ्या समोर आमचे गुरुवर्य प्रवीण सर दुगाडे त्याचबरोबर विनोद सोलंकी सर या सगळ्यांच्या वतीनं मी तुषार धुमाळ हार्दिक करतोय स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पुनवे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न पण डीप पॉइंटच्या बाहेर चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवरती मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकरनं सुरुवात केली आहे. डेब्यूच्या पहिल्या चेंडूवरती मारलाय जबरदस्त चौकार. ठोक डीजे. पुन्हा एकदा देवेंद्र क्षत्रिय हा गोलंदाजी मार्गवरती आहे. आयवा कॅचसाठी आपण बघतोय स्पोर्ट्स सायकल. पहिल्याच आयवा कॅचसाठी स्पोर्ट्स सायकल इथून सगळ्या प्रेक्षकांना देण्यात येणार आहे. हॅलो देवेंद्र क्षत्रियच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. पण इथे आपण बघतोय लोंगान क्षेत्राच्या बाहेर दर्जेदार उत्तर आलंय. A1 क्वालिटीचा माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचा हा दमदार षटकार. ठोक डीजे. तो मात्र इथे पथ्यावरती पडतोय. पण 2 चेंडू झालेत सर आणि धावा लागला स्कोर कार्ड वरती. 10 गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची अट्टबंड करून देणारा 10 आकडा स्कोर कार्ड वरती नोंद झाला. पण आज आदरणीय समीरजी मसूरकर साहेबांचा वाढदिवस नक्की आहे. इथे कॅच टिपण्याची संधी क्षेत्ररक्षक चुकला आणि या चुकीला माफी नाही. इथून 10 आकडा आता 4 धावांनी पुढे जाईल आणि इथे लागतील धावा स्कोर कार्ड वरती. त्या खऱ्या अर्थानं 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मॅच पहिली रंगते मैदानामध्ये. एकीकडे टीम सहकार नगर संघ खेळतोय त्याच्या विरोधामध्ये आपण बघतोय
सिद्धू ओमकार 11 सावरोळी Hello. हा संघ पहिल्यांदा फलंदाजी तुषार करतात. सर, या दरम्यान आमचे सचिनजी मसुरकर साहेब, माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद यांचं मात्र इथे आगमन होतं. त्यांचं सुद्धा आपण मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. निश्चितच एक काळ ज्यांनी गाजवला, लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, आदरानं ज्यांचं नाव घेतलं जात होते ते सचिनजी मसुरकर साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कॅच सुटला की मॅच सुटली, पण इथे मात्र यष्टरक्षकानं केली चूक. पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. बॅक टू बॅक गौरव घोसळकरचा विस्फोट होताना मिस्टर डायनामाइट मारतोय 4 धावांसाठी. चौकार 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 डीजे. बघा ध्वजावंदनाचा जो पोल आहे आणि त्याला जो बेस आहे, त्या बेसला लागून जर चेंडू आतल्या बाजूला आला, खेळाडूंना एक सूचना आहे आणि पंच देखील लक्ष द्या. समोर जो ध्वजावंदनाचा पोल आहे त्याच्या खाली जो बेस आहे, त्या बेसला लागून जर चेंडू आतल्या दिशेनं मैदानामध्ये येतोय तर धावून या धावा काउंट केल्या जातील आणि त्यालाच जर चेंडू लागून पलीकडे गेला तर चौकार किंवा षटकार हे ठरवलं जाईल. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 18. जबरदस्त हा चेंडू ऑफस्टमच्या लाईन मध्ये. आता वेगावरती थोडस फिंगर रोल करण्याचा प्रयत्न, आतल्या दिशेने या चेंडूला वळण घेतलं. इथं मात्र चेंडू जातो निर्धाव. बघा व्यासपीठावरती बसलेले जे आमचे मित्र आहेत, मान्यवर आहेत, खेळाडू आहेत, सगळ्यांना विनंती आहे, इथे आयवा कॅचचं पारितोषिक नाहीये आणि कमिटीला तर नाहीच नाहीये. पहिला आयवा कॅच साठी स्पोर्ट्स सायकल आणि इथे बघा टिपलाय जेल. या 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 सायकल हवी असेल तर लवकर धावत या, सायकलच्या स्पीडनं धावत या. आणि इथे मात्र मारलाय अर्थातच मिस्टर डायनामाइटनं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर बिग बिग लांबच लांबचा आयवा कॅच पकडण्याची संधी निर्माण करणारा हा षटकार. ठोकली तुषार सर, काय झेल पकडलं त्याने. भले षटकार आहे बरोबर, तो काय झेल पकडला. नक्कीच त्या खेळाडूचं आपण कौतुक करूया, त्या प्रेक्षकाचं कौतुक करूया. आणि इथे मात्र त्याला सायकल. हे स्पोर्ट्स सायकल मात्र इथे देण्यात येईल. मी सन्मान्य सचिन मसुरकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आयवा कॅच ज्याने पकडला त्याला मात्र आपल्या शुभ हस्ते सायकल प्रदान करायची आहे. आपलं नाव सूरज साळुंके या प्रेक्षकाचं नाव आहे. तर सूरज साळुंके, आपण कुठं आलात? उंबरेवर. बघा उंबरेवरनं आलाय खास. बघा पहिली स्पोर्ट्स सायकल आज उमरेला चालली. जरा जोरदार टाळ्या या प्रयत्नांसाठी. सूरज, इथं आपण मात्र आयवा कॅच पकडलाय आणि तुम्हाला ही सायकल भेटणार आहे. तर नक्कीच या सायकल भेटत सर आपल्याला काय वाटतंय? खूप भारी वाटतंय. सूरज, उद्या आणि परवा जर आलात आणि चौथ्या रात्री जरी आलात आणि कंटिन्युअस जर आयवा कॅच पकडत राहिलात तर ही स्पोर्ट्स सायकल स्पोर्ट्स बाईकच्या रूपात होऊ शकते. मोटरसायकल तुम्हाला मिळू शकते. ही संधी आहे आणि पहिली संधी आता सूरजकडे जातीये. सूरजसाठी काय जबरदस्त झेल पकडलाय आणि सायकल मात्र सूरजला भेटतोय, जो खास करून उमऱ्यावरून आलाय. आणि त्याला मात्र इथे सायकल प्रदान करतात आमचे आयोजक आणि आमचे मान्यवर सचिनजी मसुरकर साहेब. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद ओमकार सिद्धू 11 सावरोळी संघाच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती 24. पण इथे डीप पॉइंट मध्ये सोडलाय. आणि बघा तुषार सर, तुम्हाला 2 मिनिटं फक्त थांबवतोय. या वर्षी कदाचित आयवा कॅच हा 50,000 सुद्धा जाऊ शकतो, कारण की तशी आयोजकांनी सांगितलेलं आम्हाला. निश्चित हा आयवा कॅच जेव्हा 50,000चा होईल ना तेव्हा इथून खाली जाईल. सन्माननीय आयवा कॅच रिटे साहेब सुद्धा उपस्थित, त्यावेळेस मी कमिटी मेंबर त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आमचे सन्माननीय तात्या रिटे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. 25 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. बिनबाद ही जमेची बाजू आहे. कदाचित आता बॅट मध्ये परिवर्तन होतोय.
रोहित पाडगे आणि त्याच्या बरोबरीने आपण बघतोय गौरव घोसाळकर, ओमकार सिद्धू 11 सावरोई संघाकडनं पहिल्यांदा फलंदाजी करतात. काय विस्फोटक फलंदाजी सुरू झालेली आहे, जबरदस्त फटकेबाजी आणि त्याच्यावरती सूरजला उत्तर मिळालंय. चंद्रमाच्या प्रकाशामध्ये स्पोर्ट्स सायकल आता इथून तो घेऊन जाणार थेट उमऱ्याला. त्याची आई त्याचे वडील आता त्याला विचारतील, बाळा तू खोपोलीमध्ये गेला होता, नगराध्यक्ष ट्रॉफी पाहिली आणि तिथे तुला काय मिळालं, तर सूरज उत्तर देईल, आई मला स्पोर्ट्स सायकल मिळालेली आहे. गोलंदाज डाव्या हाताचा यावेळेस गोलंदाजी करतो, पण इथे मात्र गौरव घोसाळकरनं पुन्हा एकदा त्याच्यावरती आक्रमण केलं आणि या चेंडूवरती या धावा मिळाल्या त्या 30 ला उत्तर दिलं. 4 धावांनी आणि टोटल धावा लागल्या त्या 29. वैयक्तिक 28 धावांवरती खेळ चालू आहे. तो फलंदाज गौरव घोसाळकरचा. विजय इंगोळकर, अल्पेजी थरकुडे, अक्षय देशमुख यांच्याकडे आयवा कॅचेस सायकल्स आपल्याला लाभलेल्या आहेत. आदरणीय सन्माननीय आमचे तात्या रेटे साहेब देखील इथे आलेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आयोजित केलेली ही माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2025 पर्व 14व. निलेश बेलोसे हे सुद्धा खास करून उपस्थित झालेत, त्यांचं तर आपण मनापासून स्वागत करूया. पुन्हा गौरव बरसलाय, काउ कॉर्नरच्या जवळ त्यानं मारलाय हा चेंडू आउट ऑफ द पार्क. तिकडे झेल का पकडला नाही असा प्रश्न आता व्यासपीठावरती पडलाय. जर पकडला असता तर मिळाली असती कदाचित स्पोर्ट्स सायकल, पण इथे मात्र आलाय षटकार. डीजे सरकुडे सांगतात, जेवढा आयवा कॅच पकडू तेवढा सायकल आपण इथनं देऊ. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र नक्कीच सिंगल येते. अल्पेश थरकुडे सुद्धा एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. आपण पाहिलं त्यांच्या सामन्यात सुद्धा बरेचसे बक्षिसांची घरात त्यांनी लावली होती, तर त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. निश्चितच कमिटी करण्यात निर्णय आला, प्रत्येक मॅच साठी एक आयवा कॅच सायकल स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. आणि मी खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुनीलजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं आपण मनापासून या वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली आयोजित जे खोपोलीचा वर्ल्ड कप मानला जातो त्यांच्याबद्दल हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. श्री चीटचा फटका, चेंडू जातोय टांगा पलटी, घोडे फरार, आउट ऑफ द पार्क. या चेंडूवरती रोहित पाडगेंना मारलाय. माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये खोपोलीच्या वर्ल्ड कप मध्ये देखणा दर्जेदार A1 क्वालिटीचा चौकार. डीजे आपल्या खोपोलीतील माजी नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुनीलजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे तात्या रेड्डी साहेब, तसेच खास करून कर्जतवरनं सुरेशजी पाटील साहेब जे त्यांचे सावळे सुनील पाटील साहेबांचे ते सुद्धा उपस्थित झाले. त्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. बघा, खेळाडूंना सूचना आहे, जे बाउंड्री लाईन वरती आपण इव्हेंट्सचे जे षटकार चौकार लावलेले आहेत ती बाउंड्री लाईन आहे. ती अलीकडची पलीकडची जी लाईन आहे ती नाहीये. जी षटकार बाउंड्रीचे लिहिलेलं आहे ती बाउंड्री लाईन आहे. इकडे लक्ष द्या. आयवा कॅच साठी नियम आहेत. पहिली आयवा कॅचची सायकल गेलेली आहे, तर आपण एका रात्रीमध्ये 3 आयवा कॅच साठी स्पोर्ट्स सायकल देणार आहोत. आणि इथून पुढे जागेची कमतरता असल्यामुळे आपण जे आयवा कॅचचे सायकल्स आहेत जे कोणाला मिळतील त्या मात्र शेवटच्या रात्रीमध्ये आपण बक्षीस वितरणाच्या सोहळ्यामध्ये देणार आहोत. आणि ज्यांनी झेल टिपलाय त्यांनी पुन्हा प्रयत्न करू नका. सायकलसाठी बाईकसाठी नक्की करा, कारण की लागोपाठ 3 रात्रीमध्ये तर त्यांनी झेल टिपले लागोपाठ 3
तर मग त्याला बाईक आहे, पण 4 रात्रीमध्ये 3 वेळा त्यांनी झेल टिपले पाहिजेत. एक त्यांनी पकडलाय सूरजना आणि इथून जर 2 पकडले तर कदाचित सायकलची बाईक होऊ शकते. स्कोर कार्ड वरती धावा लागला टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40-20च्या सरासरीने या धावा आल्यात. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय पुन्हा एंड कडनं टाटा एंड कडनं विनीत सप्पाळ स्ट्राईक एंड वरती गौरव घोसाळकर. विनीत सप्पाळचा आखूट टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या जवळ जातोय. लांबच लांबचा दूर 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 षटकार षटकार षटकार. तो श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली प्रोप्राइटर तुषार शंकर जी धुमाल इनकी तरफ से गेम चेंजर का कैप दिया जाएगा. निश्चितच गौरव घोसाळकर कदाचित आजच्या रात्रीमध्ये ठरून आलाय या मैदानावरती मला इतिहास घडवायचा आणि या खोपोली वर्ल्ड कप मध्ये माझा खेळ चांगला झाला पाहिजे. ओमकार सिद्धू 11 संघाकडनं खेळताना आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी केली. टोटल 52 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्याने वैयक्तिक गौरव घोसाळकर खेळतोय मिस्टर डायनामाइक. सत्तेचाळीस धावांवरती त्याचा खेळ आतापर्यंत राहिलाय आणि इथून देखील जबरदस्त खेळ करेल असे आपण अपेक्षा करूया. काय जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. विनीत सप्पाळ वरती आक्रमण केलंय. तिसरं षटक आता सुरू झालंय. लागोपाठ 2 षटकार त्यानं मारले. तिसऱ्या षटकार मारण्याची संधी आहे. समीरजी मसूरकर यांचा आज वाढदिवस. नक्कीच त्यांना पुन्हा एकदा आपण वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खोपोली क्रिकेटचा इतिहास जपण्याचं काम त्यांनी केलंय. सातत्यानं आता 14वं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि 15व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. बघता बघता 14 वर्ष पूर्ण झाली. 14 वर्षाचा क्रिकेटचा वनवास मी म्हणणार नाही, सुखाचे दिवस होते आणि आता आनंदाचे दिवस 15व्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बेल्स लागणार का ती एलईडी आहे. इथे मात्र बॅटला चेंडू लागतोय हे गौरव घोसाळकर साठी महत्वाचं आहे आणि या चेंडूवरती सिंगल येताना टोटल धावा लागल्यात त्या 53. वैयक्तिक 48 धावा संख्येवरती खेळताना गौरव घोसाळकर नॉन स्ट्राईक एंड वरती. एलईडी स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतंय थोडस तिकडे तांत्रिक अडचणीतनं एलईडी स्क्रीन वाल्याला देखील जावं लागतंय. रोहित पाडगे ऑफस्टमच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न करतोय. काय जबरदस्त खेळपट्टी असं वाटलं होतं. या खेळपट्टीवरती गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील पण पहिल्यांदा फलंदाजी करताना बघा विस्फोटक फलंदाजी होतीये. आदरणीय आमचे चेंबूरचे पाहुणे प्रसाद भाई पवार साहेबांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. अतिथी देव भव ही संस्कृती आपल्या भारताची आणि या भारताच्या संस्कृतीच्या नुसार महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार आपण प्रत्येक येणाऱ्या अतिथीगणांचं करतोय स्वागत. आणि मी रोहित पाडगेचं देखील स्वागत करेल. पंचांनी बोट उंचावण्याआधी त्यानं मात्र मैदानावरती आपली जागा सोडली आणि इथे पहिला गडी बाद होतोय टीम ओमकार सिद्धू 11 सावरोळी संघाचा. 53 या धावसंख्येवरती पहिला गडी गारत. रोहित पाडगे बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा एकदा डीजे ला. पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझं
गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, भीती कशाची. आणि हे उत्तर मात्र समीरजी मसुरकर साहेबांनी निर्माण करून दिले. 15व्या वर्षामध्ये आपण स्पर्धा पाहतोय. साजन गायकवाड यांच्याकडनं जर येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार येतोय आणि त्याच्यावरती आयवा कॅच पकडला जातोय तर जवळजवळ पारितोषिक असेल 5,000 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅच साठी. इथे मात्र संधी असणारे सगळ्या प्रेक्षक वर्गांना. पण हा चेंडू विलॉन द कार्पेट मारला गेलाय. गौरव घोसाळकरनं मात्र या डावाला उत्तर देताना इथून मात्र सिंगल घेतलेली आणि 1 या धावसंख्येनं टोटल 54. 49 धावांवरती तो खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी नेक्स्ट बॅटर आलाय मैदानामध्ये हर्षद चोगले. आदरणीय माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर साहेबांचं पुन्हा एकदा आपण या सोहळ्यामध्ये स्वागत करताना आभार देखील व्यक्त करूया, ज्यांनी वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला, ज्यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाळवलं आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड सुरुवात आपण केली. इथून मात्र आपण पाहतोय जबरदस्त हा चेंडू पॉइंटच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ झाली आणि 1 या धावसंख्येनं टोटल 55 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. 49 धावांवरती खेळतोय गौरव घोसाळकर. गेम चेंजरची कॅप इथून त्याला मिळण्याची शक्यता नोंदवली जाईल. पहिल्या 50 धावांसाठी आपण बघतोय श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली यांच्याकडनं आपण ही गेम चेंजरची कॅप देणार आहोत पहिल्या 50 धावांकरता. आणि पहिल्या 50 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय गौरव घोसाळकर. या नावाचा ब्रँड सिद्ध करताना मारलाय. माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये खोपोलीच्या वर्ल्ड कप मध्ये 50 धावा पूर्ण करताना षटकार. ठोक डीजे. तुषार सर, डीजे निखिल यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय गौरव घोसाळकर साठी. निश्चितच 50 धावा पूर्ण झाल्या, पण गौरव घोसाळकर काय जबरदस्त खेळताना आपण पाहिला. त्याचा खेळ आपण पाहिला, काय जबरदस्त त्यानं 50 धावा पूर्ण केल्या. निक्की डीजे यांच्याकडनं त्याला पारितोषिक देखील लावलंय. जवळजवळ 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यानं कमवलं या 50 धावांसाठी. गौरव घोसाळकरला आपण ऑन स्क्रीन वरती नक्कीच पाहणार आहोत, ज्यांनी 50 धावा पूर्ण केल्यात. त्याच्याकडे देखील आपण 2 मिनिटांसाठी वळणार आहोत, कारण इथे शॉर्ट आणि स्वीट आपण ब्रेक घेतोय. तत्पूर्वी आपण नक्कीच गौरव घोसाळकरशी संपर्क साधूया. जबरदस्त खेळ गौरव घोसाळकरचा राहिलाय. टाळ्या वाजून त्याचं कौतुक केलं जातंय. 50 धावा गौरवनं सुरेखरित्या पूर्ण केल्यात. ओमकार सिद्धू 11 संघाकडनं जी काही संधी त्याला मिळाली गेली. गौरव, कसं वाटलं या खेळपट्टीवरती खेळताना आणि कसं वाटतंय हे आता माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचं आयोजन, त्याचबरोबर वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं या स्पर्धेची जी काही आखणी आखली गेली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच हा वर्ल्ड कप आहे खोपोलीचा, तर इथे प्रत्येक टीमची इच्छा असते की आम्ही खेळावं, तर नक्कीच आम्हाला संधी दिली. प्रथमतः सर्व आयोजकांचं आभार. तर नक्कीच इथे आम्ही आमचा खेळ चांगला होतो कायम. जर मी बघायला गेलं तर मागच्या वर्षी मला बेस्ट बॅट्समन भेटला होता. तर नक्कीच हा मैदान आम्हाला लकी असं समजतो आम्ही. आणि ही जी 50 आहे ती तब्बल 2 वर्षानंतर आली आहे. खूप बॅड पॅचमधनं चाललो होतो काही दिवस, परंतु आता खूप बरं वाटतंय. 30, 35, 40 पर्यंत पोहोचत होतो, परंतु 50 नव्हती झाली. तर नक्कीच खूप बरं वाटतंय. हा होता गौरव घोसाळकर, सावरोळीचा ब्रँड मिस्टर डायनामाइट. पुन्हा एकदा आपण वळतोय. नक्कीच तब्बल 1,000चं पारितोषिक डीजे निखिल यांच्याकडनं सुद्धा त्यांना मिळालं आहे आणि त्यांनी रोख स्वरूपात त्यांना मात्र दिलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 73. जबरदस्त फलंदाजी करतोय. गेल्या फलंदाजानं मारले 2 मोठे फटके. आदित्य
आदित्यनं देखील गौरवची जागा मात्र इथे स्वीकारली आहे. असं वाटत नाहीये की गौरव घोसाळकर बाद झालाय. आदित्यनं आल्या आल्या देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल आता 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम ओमकार सिद्धू 11 सावरोळी संघाच्या धावा लागल्यात त्या 73. नेक्स्ट बॉलर अनुज पोलेकर यांना मात्र करण्याची निर्णय मात्र घेतलाय. ज्यांनी विकेट बनवली त्यांचा इंटरव्ह्यू आपण एक मॅच नंतर नक्की घेणार आहोत. अनुज पोळेकर गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंड वरती आपण बघतोय फलंदाज हर्षद चोगले. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही जागा सोडल्यानंतर भरपाई द्यावी लागते आणि पंचांनी सांगितलं हा चेंडू डॉट आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. माझ्या बरोबर आमचे गुरुवर्य तिसऱ्या पंचांची मागणी रीलचा वापर केलाय. जी काही संधी आहे क्षेत्ररक्षण फलंदाजी करणाऱ्या संघाकडे ती निर्णय इथून मात्र त्यांनी घेतलाय. कॉल मात्र इथे कॉल फलंदाजी करणाऱ्या संघाचा आहे. हॅलो, या दरम्यान आमचे सचिनजी वारे साहेब सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया. खास करून ते समीरजी मसुरकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांचं सुद्धा आपण मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. डॉट चेंडूचा आता पंचांचा थेट इशारा आलाय. अनुज पोळेकर गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगले प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र सक्सेसफुल होतोय आणि इथून मात्र हा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. टांगा पलटी, घोडे फरार. धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. 4 4 4 4 चौकार. पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे. सातत्यानं सूचना केली जाते. पंचांनी तिथे टाइम अलर्ट केलेला आहे. कदाचित तुम्ही वेळेचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. ऑफिशियल क्वालिफाईड हे पंच आहेत. सुभाष नगर संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात उमरे संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी आमंत्रित करतोय. नेक्स्ट मॅच साठी ज्या काय फॉर्मॅलिटीज असतील ते आपण संदेश मात्र यांच्याशी संपर्क करताना पूर्ण करायच्यात. या दरम्यान आमचे मित्र सन्माननीय मंगेशजी मोरे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. खास करून ते समीरजी मसुरकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत. मंगेशजी मोरे साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. निश्चितच सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. वाईट चेंडूचा इशारा आला. टोटल धावा लागल्यात त्या 78. 78 धावांची नोंद झाली आहेत. असं वाटलं होतं सहज आता 100 हा आकडा पूर्ण होतो की काय. पहिली रात्र, पहिली मॅच, पहिली इनिंग. आडव्या बॅटनं हर्षदनं मारलेला फटका 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जसा सुई मधनं धागा ओला जातो त्याच पद्धतीनं 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मारलेला हा जबरदस्त 4 धावांसाठी हर्षद चोगलेचा ब्रँडेड चौकार. डीजे शिवछत्रपती पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया. त्यांना करूया मानाचा मुजरा आणि ते पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. पुन्हा एकदा आई जिजो मातेला मानाचा मुजरा करताना आपण वळूया मॅच कडे जिथे वाईट चेंडूचा इशारा आला आणि टोटल धावा लागल्यात त्या 83.
संदेजी म्हात्रे आपण नक्कीच विनंती करूया त्यांना आपण दोन्ही कर्णधारांशी संपर्क साधा, कारण की ग्रामीण संघाशी त्यांनीच संपर्क साधलाय आणि ओपनचे लॉर्ड्स थोड्याच वेळात तुमच्या समोर येतील. मास्टरमाइंड इको आमच्या समेत जोडले जातील. पण इथे चेंडू हवेमध्ये स्वतः देवेंद्र क्षत्रिय चेंडू खाली येतोय, झेल सुटला जातोय, 4 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. अशा वेळी धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे बघा पुन्हा एकदा पंचांचा इशारा येणं अपेक्षित. तिसऱ्या पंचांची मागणी. थर्ड अंपायर, तिसरे पंच. आदरणीय सावरोळीचे ग्रामपंचायत सदस्य दत्तदादा तांबडे आणि त्याचबरोबर जयंतभाई तटकर यांच्याकडनं गौरव घोसाळकरच्या 50 धावा पूर्ण झाल्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रवीण कवडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. हॅलो. या दरम्यान आमचे सागरजी वर्गणे साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनापासून आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. निश्चितच युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवराज कंस्ट्रक्शनचे ओनर सागर शेठ शिवराज वर्गणे यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ते आलेत म्हणजे इथे आता पारितोषिकांचा वर्षा होईल. 3 धावा नोंद होत आहेत. रनिंग मध्ये हा प्रयत्न झालाय फलंदाज असे थर्ड अंपायर सांगतात. चुलबुल पांडे सर देखील या पॅनलला आता जॉईन झालेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. टप्प्यात आला आणि ते कार्यक्रम केलाय. आदित्यनं मारलाय पुन्हा एकदा बिग बिग बिग. खोपोली वर्ल्ड कपच्या खेळामध्ये खेळत असताना माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये पर्व 15व्या मध्ये मारलेला हा षटकार. टोटल 92 धावा कंप्लीट. आडव्या बॅटनं मिड विकेटच्या बाहेरनं जातोय. हा चेंडू देखील पंचांचा इशारा येणं अपेक्षित. या चेंडूवरती आता तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी केली आहे. उमरे संघाच्या संघनायकाला विनंती आपण संपर्क साधा. संदेश म्हात्रे यांच्याशी संपर्क होणं गरजेचं आहे. पण आज आहे ना प्रवीण सर, मला डीजे साठेची खूप जास्त आठवण येते, ज्याने कित्येक वर्ष ही स्पर्धा रंगवली डीजेच्या भूमिकेमध्ये. आमचे मित्र संतोषजी सूर्यवंशी साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया. खास करून ते समीरजी मसुरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत, त्यांचं सुद्धा मनापासून आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. उमरे संघाच्या संघनायकाला मी विनंती करील रोहित साळुंके की आपण संदेश म्हात्रेशी संपर्क साधा. संपर्क होणं गरजेचं आहे. आतापर्यंत जबरदस्त फटकेबाजी चालू आहे, ती मात्र फलंदाज आदित्यची अजून निर्णय पेंडिंग आहे. आमचे मित्र विकास शेठ जोशी हे सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनापासून वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विकास शेठ जोशी साहेबांचं करूया आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत. विकास शेठ जोशी साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत आपण इथून नक्कीच करूया. त्याचबरोबर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असे सातत्यानं माझ्या स्वप्नात येऊन मला सांगणारे स्वामी समर्थ यांचे परम भक्त आमचे मित्र नागेश गडगे यांचं देखील मी खूप सारं स्वागत करतो. आणि स्वामींचा आशीर्वाद त्याच्या देखील पाठीशी आणि माझ्या देखील पाठीशी आहे.
पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो ना आपण जाऊया मैदानामध्ये. पंचांचा वेस्ट ऑफ हाईट नोचा इशारा आलाय, तिसऱ्या पंचांचा हा इशारा. आणि या चेंडूवरती 6 म्हणजे 7 धावांनी वाढ. या 7 धावांच्या मदतीने टोटल 99. काय खेळ चाललाय मैदानामध्ये. खोपोलीचा वर्ल्ड कप का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण आता विकेट ज्यांनी बनवली ते देतील. काय बनवली विकेट, काय सुंदर चाललाय क्रिकेट. 99. आदित्य स्ट्राइक एंड वरती फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. आजच्या रात्रीचा पहिला फ्री हिट विकास शेठ जोशी. आणि ते बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू 100 तर आता खऱ्या अर्थानं लागलाय स्कोर कार्ड वरती नंबर, पण 101 होतील का. आणि इथे या चेंडूवरती आता 101 कदाचित पूर्ण झाल्यात. पहिल्या इनिंग मध्ये टीम ओमकार सिद्धू 11 सावरोळी संघाच्या नेक्स्ट इनिंग मध्ये सहकार नगर संघाला 5 षटकामध्ये आता गरज असेल ती टोटल 102 धावांची. विनोद सोलंकी सर. समीरजी मसुरा साहेबांचा वाढदिवस आहे आणि असं वाटतं वाढदिवसानिमित्त मला वाटतं 101 हा मला वाटतं आयरस दिला असावा. आणि आमचे सर्व सन्माननीय अतिथी इथे उपस्थित आहे. खरोखरच त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आमचे दादा रिटे साहेब असतील, सुनीलजी पाटील साहेब असतील, जे वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले त्या सर्व मान्यवरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि नक्कीच 30 चेंडूमध्ये 102 धावांची आवश्यकता आहे. ओ टू प्रवीण सर. निश्चित प्रवीण सरांच्या आधी आपण वळूया वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे जे अध्यक्ष आहेत विकास शेठ जोशी यांच्याकडे, ज्यांचं स्वागत आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांचं स्वागत आपण इथून करतोय. हा प्रॅक्टिस साठी बॉल कोणाला दिला जाणार नाही आणि खेळपट्टीवरती सराव देखील आपल्याला करायचा नाही, अन्यथा आपल्याला पेनल्टी ही 100%. मी मगाशीच सांगितलं जिथे विषय गंभीर तिथे कम्बिटी खंबीर. 5 धावांची पेनल्टी.
आप बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है, तो बड़े मंच पर खेले वो टेनिस क्रिकेट का महासंग्राम, टेनिस क्रिकेट खोपोली विश्व कप। और हमने सुनील चौहान को देखा मिनी वर्ल्ड कप को ऑर्गेनाइज करते हुए। रायगढ़ ठाणा बॉक्स क्रिकेट का पहला मैच 101 रन हो चुके हैं, 102 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पर देवू, नॉन स्ट्राइकर एंड पर प्रतीक। इन्हें भी ईंट का जवाब पत्थर से देना होगा। गेंदबाज सागर तांबड़े, लेफ्ट आर्म बॉलर सागर तांबड़े, 102 रनों की जरूरत। अगले मैच का तुषार टॉस होना जरूरी है। उम्र बनाम बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, शॉट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया, 1 रन जरूर मिला। 29 गेंदों में अब 101 रनों की जरूरत। उमरे टीम सुभाषनगर कुठं आलेत ना, दोन्ही आलेत ना ते संदेशजी भेटले तुम्ही झालं। हाँ स्क्रीन से रहीम भाई, नदीम भाई आप स्क्रीन का देखिए। आणि गौरव थोडा वायफायचा प्रॉब्लेम चालू आहे, आपण थोडं सहकार्य करा। काय उडवला, अडॅप्टर उडवला, ठीक है। और ये दूसरी गेंद भी जहां पर सिंगल ही मिला। सिंगल से काम चलने वाला नहीं है, आपको 5 ओवर में 102 रनों का पीछा करना है। तकरीबन 20 से ज़्यादा की औसत है और ऐसे में आपको आक्रामक खेल दिखाना ही होगा, जिस तरह दिखाया शुरुआती 2 ओवर में मिस्टर डायनामाइट ने। शुरुआती 2 ओवर में ही व्यक्तिगत 43 रनों पर वो खेल रहे थे। इस ओवर की तीसरी गेंद हल्के हाथों से खेला देवू ने, 1 रन जरूर मिला। 3 गेंदें 3 रन। सागर तांबड़े सटीक लाइन और लेंथ पर ही गेंदबाजी कर रहे हैं। बीएसए पैनल के अंपायर और इस साउदी टीम के कोच अंकित जी तांबड़े यहाँ पर आए हैं, तो उनका भी हम स्वागत करेंगे। वीरेश्वर मित्र मंडल वर्ज खोपोली, मुख्य ऑर्गेनाइजर समीर जी दत्तात्रेय मसूरकर आयोजित माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2025। ये डॉट जाती हुई गेंद, रन बहुत ज्यादा बनाए हैं, खासतौर से गौरव घोसालकर जिन्हें डीजे निकिन द्वारा 1000 मिले, जयंत जी तटकरे और दत्ता तांबड़े इनकी तरफ से 1000 मिले। एक अच्छी इनिंग जो उनका नाम है मिस्टर डायनामाइट, उस नाम के अनुरूप उन्होंने इनिंग खेली। रन मिला 0। वीरेश्वर मित्र मंडल के अध्यक्ष विकास जी जोशी साहब, वारे साहब और सूर्यवंशी साहब, इन त्रिमूर्तियों के हाथों टॉस किया जाएगा। लेकिन ओपन का लॉट्स काफी मजेदार होगा, कुछ ही पलों में मैं आपके सामने लेकर आऊंगा। ओपन जो 3 तारीख को ऑल इंडिया ओपन होगा। 8 टीमें दक्ष 11 222 सरकार बनाम जिया भाई एंड धीरेन्द्र भाई शाह पुणे। दूसरा मैच होगा वसीम भाई फैन क्लब इंडिया बनाम ओम साई वड़वड़। श्रीतेज 11 चार होली पुणे बनाम जग्या 11 खोपोली। और आखिरी मुकाबला होगा स्पोर्टिंग्स स्पार्टेन बनाम अर्नव 11 वावरले। अर्नव 11 वावरले। तुषार, हाल ही में मैं वावरले का ग्रामीण टूर्नामेंट खत्म करके आया हूं। सभी जो गौरव घोसालकर, इनके लिए जो उन्होंने इनिंग खेली डीजे निकिन, इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम आ चुका है। लेकिन फिलहाल इस मैच की तरफ चलेंगे हम। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 3 रन। बहुत कम रन बन चुके हैं, 98 रनों की अभी भी जरूरत है। 24 गेंदों में बाउंड्री से भी ज्यादा का स्ट्राइक रेट रखना है इन बल्लेबाजों को। 99 रनों की अभी भी जरूरत। पहले ओवर में 3 रन आ चुके हैं, लेकिन डेबू ने जाना कि यहाँ नहीं तो अभी नहीं तो कभी नहीं, लेकिन ये नंबर आता हुआ 6। या दरम्यान आमचे मित्र अविनाशजी गायकवाड साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूया। खास करून ते समीरजी मसूरकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलेत, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत। तो अगले मैच का टॉस जीता उमरे टीम ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है।
उन्होंने देखा सिद्धू और ओंकार सिद्धू 11 सावरोली जिन्होंने पहले मैच में बल्लेबाजी की, पहले इनिंग में धुआंधार हुई है, धुआंधार छक्का जरूर आया है देबू के बल्ले से। दूसरा लगाने की कोशिश में डॉट गेंद खेल बैठे। अप्रोच तो ऐसा ही होना चाहिए, या तो आर नहीं तो पार। आर पार की लड़ाई इनको खेलनी होगी। अगर आर पार की लड़ाई नहीं खेलेंगे तो 102 बनेंगे नहीं। आईवा कैच नसीब वाला होगा लड़का, वो आया कैसे, मारा कैसे, लिया कैसे। उम्र का दर्शक देबू ने दबाव में आके खेला बैक टू द बॉलर। यहाँ पर गेंद हवा में और इसी के साथ देबू के पारी का अंत होता हुआ ठोक दीजिए। में आ चुके थे और कप्तान थे, कप्तानी इनिंग खेलना उनके लिए ज़रूरी था, लेकिन नए बल्लेबाज विनीत अब आ चुके हैं मैदानी जंग में। सवरोली टीम देखिए रन बहुत ज़्यादा बने हैं इनके। अगर इस तरह आक्रामक खेलेंगे नहीं सहकार नगर के खिलाड़ी तो आखिरी ओवर में 40-50 ये रन उन्हें बनाने पड़ सकते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, ये स्लोअर वन की थी वेरिएशन के तौर पर, लेकिन अंपायर का इशारा वाइट बॉल और इस वाइट बॉल से बढ़ता हुआ टोटल 10 रन। दूसरा ओवर चल रहा है, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 92 रनों की अभी भी जरूरत। बहुत ज्यादा रन बनाए हैं ओंकार सिद्धू 11। सावरोली ने रन आउट का मौका जरूर था, लेकिन डायरेक्ट हिट अगर होती तो सिंगल मिला। सिंगल से काम चलने वाला नहीं है। अंतिम लेग बाय के तौर पर ही अंपायर का इशारा आ चुका है। करण जीकर और हेमंत कोहली अंपायर की भूमिका निभाते हुए वीरेश्वर मित्र मंडल वर्ष खोबोली। जब भी लोग मुझसे पूछते हैं कि खोबोली में जाके आपने क्या किया, तो मैं हमेशा कहता हूं मैंने कमेंट्री ज़रूर की, लेकिन अगर समीर जी मसूरकर की मैच में कमेंट्री नहीं की तो मैंने कुछ नहीं किया खोबोली में जाके। और देखिए ये ग्राउंड यहाँ पे ये 50 रन जो है गौरव घोषालकर के, वो अगले साल तक याद रखे जाएंगे, अगले साल तक। ढेर सारी ओपन की टीमें 101 रन पहले मैच में हमारे वर्ल्ड वाइड सॉल्यूशन के अभय तिवारी कह रहे हैं कि 101 का शगुन प्राप्त हुआ है ओंकार सिद्धू 11 सावरोली को। लेकिन रनों के पीछे जिस तरह भागना चाहिए, या तो 11 पे ऑल आउट या तो 102 पूरे, इस तरह का अप्रोच दिखाई नहीं दे रहा है टीम सहकार नगर के बल्लेबाजों का। हॅलो, आमचे खास करून विजयजी इंगोळकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहे। आपण पाहतोय आयवा कॅचसाठी ज्याने सायकल आपल्याला दिलेत, खरोखरच त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे। आणि नक्कीच पंकज राजपूत जे जे मान्यवर आम्हाला जे जे नक्कीच मनापासून त्याने आपल्याला दिले, त्यांचं नाव घेणं मात्र इथं निश्चित आहे। निश्चित तौर पर लल्लू एक दर्शक कितना लकी निकला। पहले मैच पहला कैच कवर्स में खेला था गौरव घोषालकर ने, इनसाइड आउट कवर। वो जिनके हाथों में कैच गया ना, वो गौरव घोषालकर को दुआ दे रहे होंगे कि इनके 50 पूरे होने चाहिए, दुआ दी होगी उन्होंने। गेंदबाज सागर तांबड़े अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए 18 गेंदें, अब 90 रनों की ज़रूरत। 30 की औसत से इन रनों को बनाना है, काफ़ी मुश्किल टारगेट है क्योंकि एक बड़ा पहाड़ खड़ा किया है रनों का सहकार नगर के सामने टीम ओंकार सिद्धू सावरोली ने। और यह ऊंचा खेला, ज़रूरत है यहाँ पर 30 का औसत यूं ही नहीं प्राप्त होता। एक बेहतरीन छक्का लगाया बल्लेबाज प्रतीक विचारे ने। डीजे के ओनर सही सिरेमिक के ओनर सुनील चौहान, इनकी तरफ से गौरव के 50 के ऊपर 5000 कितने 500 का इनाम। हेलो
हाँ, एक 500 टीम के है, 1000 जो इनाम है दत्ता तांबड़े और जयवंत तटकर इनकी तरफ से इंडिविजुअल है गौरव घोसालकर को, और निकी डीजे इनकी तरफ से भी 1000 है। लेकिन दबाव में आ चुकी है सहकार नगर की टीम। एक छक्के से कुछ नहीं होता, 2-3 ड्रॉ में आते तो मज़ा आता। 30 की औसत से 90 बनाने थे 18 गेंदों में। ये मैच मेरे लिए भी बोलने लायक कुछ बचने वाला नहीं है, ऐसा मुझे लग रहा है। हमारे एक और बेहतरीन कमेंटेटर जो सीख रहे हैं, दीपक पाटिल सर, उनका भी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। यशवंत नगर दीपक पाटिल, इनका भी हम स्वागत करें। लेकिन मिड विकेट बाउंड्री के बाहर ये 6 रन आया बल्लेबाज प्रतीक विचारे के बल्ले से। ठोक डीजे। बॉल दीजिए। 26 रन हो चुके हैं, 76 रनों की अभी भी जरूरत है। 102 रन का पीछा करना है। 102 रनों का पीछा करना है। 26 उनमें से आ चुकी है, 76 अभी भी बाकी है। लेकिन क्रिकेट है भाई, अनिश्चितताओं का खेल है। 1-2 बीमार भी इस खेल का नक्शा बदल सकते हैं। अक्षय देशमुख हमें कहाँ मिले थे तुषारिये? अक्षय देशमुख सुनील चौहान की प्रतियोगिता मिले थे अंडर आर्म की प्रतियोगिता में। काही तांत्रिक अडचणी तुषारकडे त्यांना दुरुस्त करायच्या आहेत, ते या स्पर्धेत दूर करतील। मैच की तरफ हम चलेंगे। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 26। 76 रनों की अभी भी जरूरत। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी। विचारे काफी विचार पूर्वक बल्लेबाजी कर रहे हैं। 30 पर आता हुआ टोटल, अभी भी 72 रनों की जरूरत। ठोक दीजिए। पंद्रह साल में ये टूर्नामेंट, ये प्रतियोगिता जा रही है। और मेरे लिए तो वो खोपोली कमेंट्री के गॉड फादर ही है। उम्र में मुझसे छोटे हैं, लेकिन पहला मौका दिया था उन्होंने। मुझे 16वां साल है ये, और उनकी प्रतियोगिता को 15 साल हुए हैं। पहला मौका दिया था समीर जी मसूरकर ने। लेकिन फिलहाल टोटल आ चुका है 30 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। 72 रनों की जरूरत है। अब हर गेंद के ऊपर 6 रन, हर गेंद के ऊपर 6 रन की जरूरत है। 12 गेंदें, 72 रनों की जरूरत। ये मैच आसान बनाया है बल्लेबाजों ने, खासतौर से गौरव के बाद एक ने रो में 4 छक्के लगाए थे, हर्षद ने, आदित्य भैसले ने क्या बल्लेबाजी की थी। या दरम्यान आमचे सचिनजी ओले साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया। दत्ता सावंत साहेब सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया। निश्चित रूप से मेहमानों का स्वागत करना हमारी जिम्मेदारी है। विनोद, आज समीर जी मसूरकर इनका जन्मदिन, मैं देख रहा हूं उनके पर्सनल असिस्टेंट संदेश मात्रे पूरी टूर्नामेंट की जिम्मेदारी अपने कंधे पर लिए हुए हैं, पूरी जिम्मेदारी लिए हुए हैं। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, हर गेंद के ऊपर 6 की जरूरत है। सिंगल जरूर मिला। 11 गेंदें, अब 71 रनों की जरूरत। ग्यारह गेंदें, 71 रनों की जरूरत। पांच ओवर का मैच, और इस ग्राउंड के ऊपर सुनील चावड़ी और प्रशांत करपे, हरिओम पनवेल ने सबसे बड़ी साझेदारी निभाई थी 106 रनों की। यहां पर उस रिकॉर्ड से थोड़े पीछे रहे गौरव और रोहित,
वरना आखिर तक अगर रोहित और गौरव रुकते तो ये भी शायद रिकॉर्ड टूटता, लेकिन गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट होने वाले खिलाड़ी विनीत। ठोक दीजिए। तो युवा नेता अजिंक्य पाड़गे इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर ओंकार सिद्धू सावरोली जीत के द्वार पर दस्तक दे रही है। यकीन मानिए रन इतने ज़्यादा है और गेंदें इतनी कम है कि छक्कों की कैलकुलेशन के हिसाब से भी ये रन नहीं आएंगे। लेकिन क्रिकेट में कहा जाता है कि जब तक आखिरी गेंद गिर न जाए तब तक कुछ कहा नहीं जा सकता, क्योंकि एक गेंद में भी 40+ रन देने वाले गेंदबाज इस दुनिया में मौजूद है। और ये ऊंचा खेला, गेंद हवा में कैच होने की संभावना। देबू से जो मुझे अपेक्षाएं थी सहकार नगर से कि कड़ी टक्कर देगा ये टीम सिद्धू ओंकार सावरोली को, लेकिन वैसे टक्कर दे नहीं पाया। शुरुआत में डायनामाइट फट पड़े, जो मैंने नाम दिया इन्हें मिस्टर डायनामाइट। इन्हें सिंगल आता ही नहीं ऐसा लगा मुझे और इसीलिए मैंने उनको नाम दिया। और आज डायनामाइट फूटा, डायनामाइट इतना जोर से फूटा कि गेंदबाजी तहस नहस हुई सहकार नगर की। ये देखिए अब खिलाड़ी भी समझ चुके हैं ये मैच अब पाले में नहीं रहा। टीम सहकार नगर के जीत की ओर बढ़ रही है टीम ओंकार सिद्धू सावरोली। सामने देखिए, दर्शकों से मैं अनुरोध करना चाहूँगा, क्रिकेट सबका रोजगार है, लाइव का, कमेंटेटर्स का, अंपायर्स का, लेकिन जो छोटे छोटे स्टॉल है वहाँ पे भी जाइए आप, नाश्ता कीजिए ताकि उन लोगों को भी रोज़गार मिले। जैसे कि राजा की भेड़ है, कोल्ड ड्रिंक्स है वहाँ पे, हर तरह का कोल्ड ड्रिंक्स आपको खट्टा मीठा जूसी और शोरमा की भी गाड़ी नज़र आ रही है, तो वहाँ पे भी आप जाइए, उन्हें भी रोज़गार दीजिए। ये माध्यम है वीरेश्वर मित्र मंडल वर्ष खोपोली, 15वां साल है ये इस माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2025 का। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 4 ओवर की समाप्ति के बाद 35। 67 रनों की जरूरत, 6 गेंदे 67। एक गेंद के ऊपर 10 भी आ जाए तो ये रन नहीं बन सकते, लेकिन आने चाहिए 6-4 6-4 आने चाहिए। ये डॉट गेंद आई, 5 गेंदे, अब 67 रनों की जरूरत। तो अगले मैच में उमरे ने टॉस जीता और पहले क्या बल्लेबाजी करने का फैसला किया है। उनकी अपोजिट जो टीम है सुभाष नगर, उन्हें तुरंत अपनी फील्डिंग सजानी है। संजय सोलंकी मैच रो में होंगे। संजय सोलंकी यहां पर आ चुके हैं जिन्होंने ओपन टीम का हाफ बनाने के लिए कड़ी मेहनत और मुशक्कत की है। इस श्रृंखला में हर साल कुछ नया लेकर आते हैं संजय सोलंकी। यहाँ पर प्रो लिंक वो लेकर आए हैं, 1 लाख से भी ज़्यादा सब्सक्राइबर है इस प्रो लिंक के। डॉट गेंद, सिंगल आई, मेरे सामने थोड़े संजय सोलंकी थे, सिंगल आई वहां पर, लेकिन मेरे लिए कुछ नहीं बचा इस मैच में। तुषार के लिए बहुत कुछ था, तुषार धुमाड़ के लिए, क्योंकि गौरव बढ़िया हार्ड हिटिंग कर रहे थे, पहला सत्र था, लेकिन यहाँ पर सावरोली के गेंदबाजों ने खामोश किया है सहकार नगर के बल्लेबाजों को। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी जरूर मिली, लेकिन डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर महज मिले 4 रन। उमरे ने टॉस जीता,
सुभाष नगर को तुरंत अपनी फील्डिंग सजानी है। माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2025 15वां संस्करण। पहला आइवा कैच जब लिया गया तो स्पोर्ट्स साइकिल मिली और इस मैच में कुछ नहीं बचा, मैं तो कहूँगा टीम सहकार नगर के लिए, लेकिन गौरव ने अपनी बल्लेबाजी में एक दर्शक का भला किया, उम्र के दर्शक का, सीधा उनके हाथ में दे मारा छक्का। इस टूर्नामेंट की विशेषता यह है कि 24 की 24 टीमों का लाइव ड्रॉ किया गया कंपोलियन क्लब में। तो यकीन मानिए आज का ड्रॉ भी मज़ेदार होगा, क्योंकि कई ऐसी टीमें जो ज़्यादा टूर्नामेंट खेली नहीं, कई ऐसी काटरंग जैसी टीमें जो हर टूर्नामेंट खेल रही है। तो मैच जीता टीम ओंकार सिद्धू 11 सावरोली ने, और इस मैच के मैन ऑफ द मैच, नो डाउट अबाउट दैट इज गौरव घोसाळकर। मी विनंती करतो सन्माननीय आमचे सचिन जेवले साहेब असतील, आमचे वारे साहेब असतील आणि सावंत साहेब आणि सुरेश आपणास विनंती करतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खिताब आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे। घोसाळकर बनेंगे प्लेयर ऑफ द मैच। मनोजी पाटरा साहेब आपण इथे यायचे 2 मिनिटं आणि मॅन ऑफ द मॅच गौरव नक्कीच गौरव घोसाळकरसाठी वैयक्तिक डीजे निखिन यांच्याकडनं तब्बल 1000 चा पारितोषिक आलाय आणि आमचे दत्तात्रय तांबडे जयंतजी तटकरे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये आणि टीमला 500 रुपये। ॲडव्होकेट निखिल मेहतर यांच्याकडून 500 रुपये टीमला। जे टॉस बॉक्स आहे त्या समोरून कृपया जरा साईडला यायचंय।